शुभ असते. सो एक सुवर्ण संधी. हॅलो हॅलो पहिल्या फेरीचा चौथा सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय बापसाई आणि ते फाईट करतील अगेन्स्ट टीम घोटसाई. नक्कीच जर पाहायला गेलं तर घोटसाई टीमने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करायचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते म्हणजे बापसाई टीमला. सामना 5 षटकांचा असणार आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा असेल ज्यामध्ये गोलंदाज आपण गोलंदाजी मार्क वरती पाहू शकतो. उदय पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन ज्यामध्ये फक्त आणि फक्त 2 खेळाडू या 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहू शकतो. एक असतील लॉंग ऑन क्षेत्रामध्ये तर दुसरे असतील आपण पाहू शकतो डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. अशी फील्डची रचना सजावट फील्ड सेटअप जो मात्र पहिल्या षटकासाठी. तर फलंदाजीसाठी इथे मात्र आपण पाहू शकतो सचिन आणि शुभमची जोडी मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग पेअर. पहिला चेंडू जसा चेंडू होता तसा भिडकावून दिलाय पण नक्कीच इथे मात्र अप्रतिम दर्जाचा कॅच जो मात्र आपल्या लॉंग ऑन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संघाला लागलेला झटका क्रमांक पहिला. वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये आणि वाघाला परतावा लागेल टुवर्ड्स द पवेलियन. टुवर्ड्स द डगा विजय. चान्स दिला होता अभिदादा मगर साहेबांनी विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइस आणि तो इथे मात्र हाताने कबूल करत असताना आपल्याला पाहायला मिळेल उदय यांच्या माध्यमातून. पहिल्याच चेंडूवरती गोल्डन विकेट कॅरी केली. पहिल्या विकेटचा पतन ब्रेक थ्रू मिळाला आहे तो म्हणजे टीम घोटसाई संघाला आणि घोटसाई संघ इथे मात्र विजयाचा डंका इथे मात्र पहिल्याच चेंडू पासून वाजवत असताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 विकेट डाऊन 0 रन ऑन द बोर्ड. गोलंदाज उदयच्या माध्यमातून व्हॉट अ कमबॅक जो मात्र आपण पाहू शकतो. पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाला विकेट डाऊन. इथे मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू जो मात्र हाताळला आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू फक्त आणि फक्त प्लेस केला प्लेट केला बॅक टू द बॉलर आणि तत्पूर्वी सिंगल एकवटली. श्री गणेश झाले तो म्हणजे टीम बापसाई संघाचा आणि धावसंख्या 1 गडी बाद 1. 1 रन ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आणि पहिलं पॉवर प्लेचं मॅन्डेटरी षटक आपण पाहू शकतो मार्गस्थ आहे. अतिशय वेगवान असा चेंडू जो मात्र नक्कीच आपल्याला उदयच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथे मात्र कुठेतरी गती छाप सोडत आहे ती म्हणजे या मैदानावरती आणि गती बीट करत आहे ती म्हणजे फलंदाज उमेश याला काहीच कळत नाहीये की मारावं कुठे कारण बॅट खाली यायच्या अगोदरचा चेंडू अतिशय भन्नाट वेगाने अलॉंग द पिच ट्रॅव्हल करतोय आणि नक्कीच चेंडू यष्टी रक्षक गणेश यांच्या हातामध्ये विसरतोय. पुन्हा एकदा तेच आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र दर्शकांच्या भूमिकेमध्ये नक्कीच आपण पाहू शकतो बॅट्समन उमेश यांना. नक्कीच उमेशच्या खेळीचा इथे मात्र होतोय अंत आणि पाहू शकतो सेकंड विकेट डाऊन फॉर द टीम बापसाई. बॅट्समन उमेश बॅक टू द पवेलियन. चॅम्पियन बनायसाठी आलोय. गोडसे इथे मात्र सांगत असताना आम्ही इथे मात्र एंट्रीसाठी नाही तर चॅम्पियन बनायला आलो आणि तशा प्रकारची खेळी इथे मात्र गोडसे टीमच्या माध्यमातून होत आहे. तशा प्रकारची खेळी इथे मात्र उदयच्या माध्यमातून होत आहे आणि इथे मात्र सूर्य उदय झालाय तो म्हणजे टीम गोडसे संघाचा. इथे मात्र बॅकफुटला जाऊन शॉर्ट पॉइंट मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या इथे मात्र चेंडूला टोळला आणि सिंगल जिथे होती तिथे मात्र डबल आपण पाहू शकतो जी मात्र पाहायला मिळाली. गरीबी में आटा गेला अशा प्रकारची कामगिरी इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये सिंगल होती तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला नव्हता पण नक्कीच
डबल धाव एकवटली गेली. धावसंख्या धाव फलकावरती 2 गडी बाद 3. उदयच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम दर्जाचं षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. इथे मात्र फटका चांगला आहे, फटका दर्जेदार आहे, पण त्याच इथे मात्र पाहू शकतो लॉंग ऑन मध्ये असले क्षेत्ररक्षक थोडेफार फंबल झाले. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावांच्या मदतीने पहिला षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना बापसाई टीमचा स्कोर असेल 2 गडी बाद 5 धावा. 5 रन ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम बापसाई डीजे. थैंक यू. जो खो लिया उसके लिए कभी रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते. उनके ही सितारे चमकते हैं दोस्तों, जो कभी मजबूरियों का रोया नहीं करते. काय झालंय याला अजिबात अर्थ नाहीये टीम बापसाईसाठी, पण पुढे काय होणार आहे याला नक्कीच अर्थ आहे. एक षटक जरी समाप्त झालं असलं आणि त्यामध्ये 2 विकेट्स डाऊन असल्या, 5 धावा असल्या, त्याला अर्थ नसेल, पण पुढे 4 षटक बाकी आहेत आणि 4 षटकांना अनुसंगून इथे मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. जर या मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करायचा असेल तर कमबॅकची स्वप्न इथे मात्र पल्लवित करण्यासाठी आपण पाहू शकतो बापसाई टीम साठी सचिन आणि दुर्वेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकतो. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाज दिनेश ऑन द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू इथे मात्र लॉफ्ट करायचा प्रयत्न, चेंडू डीप मिड विकेट मध्ये असल्या उदयच्या माध्यमातून थोडेफार फंबलिंग आपल्याला पाहायला मिळालं, पण चांगलं बॅकिंग त्यांच्या स्वतःच्या माध्यमातून. सिंगल फक्त मिळाली, सिंगल व्यतिरिक्त काही मिळणार नाही आणि संघाचा अकाउंट 1 ने पुढे सरकेल. 2 विकेट्स डाऊन, 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकतो. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुर्वेश आणि सचिन ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बापसाई टीम साठी कमबॅक करावं लागेल. कमबॅक नक्कीच करावं लागेल आणि कमबॅक कोण करून देतोय ते मात्र पुन्हा एकदा चेंडू शॉट आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू गुडलाईन मध्ये पडला आणि त्यानंतर उसळी घेतली, उभारी घेतली, बाउन्स मिळाला आणि बाउन्स इथे मात्र बीट करत असताना फलंदाजाला म्हणतात ना की हिरे की चमक रहते हो तो अंधेरे में चमको, क्योंकि धूप में तो काच का तुकडा भी चमकता है. इथे मात्र तेच हिरा कुठला खेळाडू बनतो या टीम साठी. इथे मात्र 1 बाउन्स कॅरी झाला आपल्याला पाहायला मिळाला. स्लिप मध्ये अतिशय अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण जो मात्र नक्कीच पाहायला मिळालं. टोटल 100 आउट ऑफ 100 मार्क्स इथे मात्र फील्ड साठी नक्कीच द्यावे लागतील. आपण पाहू शकतो स्लिप क्वाड्रंट मध्ये अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण. 1 बाउन्स कॅरी केला. नक्कीच निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा समाप्ती होते. धाव संख्या धाव फलकावरती स्थिर. 2 गडी बाद 6 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकतो. प्रथम बॅटिंग करत असताना अतिशय दयनीय अवस्थेमध्ये आपण बापसाई टीमला पाहत आहोत, पण इथून मात्र कमबॅक करू शकते. कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये सी फॉर कमबॅक, सी फॉर चान्सेस. चान्सेस हाफ असतील तर त्याला फुल करा आणि मॅच जी तुम्ही हारायला आला ती जिंकू शकता. इथे मात्र फटका चांगला आहे, फटका अतिशय दर्जेदार आहे. संघर्षाचा शंखनाद करणारा फलंदाज दुर्गेशच्या बॅट मधून येणारा हा होता लॉंग ऑन वरून संघर्षमय षटकार. डीजे ते मात्र अजून एक चांगला फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू 1 बाउन्स कॅरी केला जातोय तो उदयच्या माध्यमातून. तत्पूर्वी फक्त आणि फक्त डीप मिड विकेट मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून सिंगल दिली जाईल. सिंगल व्यतिरिक्त काय दिलं जाणार नाही आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. ती मात्र 13 धावा आणि नक्कीच पाहू शकतो इथे मात्र संघर्षाचा शंखनाद मैदानाच्या आतमध्ये दुर्गेशच्या माध्यमातून टीम बापसाईसाठी. आणि अशा प्रकारची कामगिरी नक्कीच करावी लागेल, कारण मी पहिलेच म्हटलं होतं की नकद बडा ना पद बडा, जो मुसीबत में खडा वही सबसे बडा. आणि इथे मात्र ते सांगत असताना पंचांकडे अपील केली आहे. पंच इथे मात्र सांगत असताना की विकेट इथे मात्र थ्रो केली आहे ती म्हणजे सचिनची खेळ इथे मात्र संतुष्टात. 13 या धावसंख्येवरती लागलेला झटका क्रमांक 3 बापसाई टीम साठी आणि फलंदाजी इथून मात्र जात आहेत टुवर्ड्स द पवेलियन डगआउट. डीजे
समृद्धी पूजा भंडार गौरव टेंबे यांच्या माध्यमातून बापसाई टीम साठी या मॅच साठी शुभेच्छा आल्या आहेत. तसेच ऑनलाईन आमचे साथी समालोचक जे असतात आमच्या सोबत व्हॉइस ऑफ जुवेली मॅडी धुळे यांच्या वतीने सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्या आहेत. त्यांचं देखील या चषकाच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच जे स्पर्धक लाईव्ह टेलिकास्टचा एन्जॉय करत आहेत त्यांचं देखील मी प्रसन्न महेंद्र चव्हाण द व्हॉइस ऑफ वरप तुम्हा सर्वांचं सर्वप्रथम या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक सहर्ष मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. तर 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना बापसाई टीमचा स्कोर असेल तो म्हणजे 3 गडी बाद 13 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. टीम बापसाई एज वी सीन दे आर स्ट्रगलिंग अगेन्स्ट टीम गोडसे आणि गोडसे आर इन व्हेरी गुड फॉर्म. ते मात्र शॉर्ट चेंडू होता. शॉर्ट चेंडूला पनिश करायचा प्रयत्न होता. दुधारी तलवार जी मात्र आपल्याला पाहायला मिळाली आणि डीप मिड विकेट मध्ये रक्षकाच्या माध्यमातून अभी तो जिंदगी जीना बाकी है, अभी तो जिंदगी का इम्तिहान बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी आसमान बाकी है. इथे मात्र नक्कीच पाहू शकतो 2 षटक समाप्त झाली आणि स्ट्रगल करत आहे. पण स्ट्रगल इथे मात्र किती वेळ चालेल. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतील. डाऊन द बॉल आले आणि अप्रतिम दर्जाचा कॅच जो मात्र आपल्याला पाहायला मिळाला. संघाला लागलेला झटका क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये विकीची खेळी इथे मात्र संतुष्टाने विकीला परतावला गेला पवेलियनच्या दिशेने. विकी बॅक टू द पवेलियन. डीजे यामध्ये भरपूर फरक असतो. जर या चेंडूवरती हॅट्रिक संपादित केली नक्कीच आपल्या संघाला अतिशय अव्वल दर्जाच्या पोझिशन मध्ये नेऊन ठेवतील. पण त्यासोबत स्वतःला देखील एक चांगल्या पोझिशन मध्ये नेऊन ठेवतील. एक कॅश प्राइज सुद्धा मिळेल. कॅश प्राइज किती असतो हे महत्वाचं नसतो पण एक बक्षिसाची थाप माणसाच्या नक्कीच पाठणीवरती एक खूप इम्पॅक्ट टाकून जाते. इथे मात्र पंच दंडित करत आहेत ते म्हणजे गोलंदाज उदय यांना आणि गोलंदाज इथे मात्र भरकटत आहे. गेंद डालना चाहते थे वाशिम में और गेंद गई काशी में. अशा प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू इथे मात्र वाईड होता. पंचांचा इशारा आलाय. दंडित केलाय उदय यांना. धावसंख्या 14 14 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट. तिसरा षटक मार्गस्थ आहे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज उदय. उदयचा हा चेंडू अतिशय देखणा होता. दर्जेदार होता. नक्कीच स्क्वेअर लेग मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. फक्त आणि फक्त सिंगलच भेटेल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 5 गडी बाद 15 15 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट. आपण पाहू शकतो प्रथम बॅटिंग करत असताना टीम बापसाई अर्धा इथे मात्र पाहू शकतो की पल्ला संपलेला आहे आणि अर्धा पल्ला बाकी आहे. अर्ध्या पल्ल्यामध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी नक्कीच करावी लागेल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक इथे मात्र खेळला. डान्सिंग डाऊन द पिच इथे मात्र खेळला पण प्रयत्न फसला कारण चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला असता. पण नक्कीच म्हणतात ना की खाजून खुजली करतात तशा प्रकारची कामगिरी इथे मात्र यष्टी रक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल इथे मात्र कंप्लीट जवळपास केलं होतं. थ्रो करायची काही गरज नव्हती पण थ्रो केला. चान्स घेतला आणि नक्कीच चान्स साठी आपण पाहू शकतो 100 आउट ऑफ 100 मार्क. पण नक्कीच एक धाव कमी झाली आहे आणि म्हणतात ना ज्याप्रमाणे इलेक्शन मध्ये एका मताला, एक्झाम मध्ये एका गुणाला, क्रिकेट मध्ये एका धावेला किंमत असते. सो धावा इथे मात्र वाचवणं गरजेचं आहे. गुडसे टीमची बात केली तर कारण 5 विकेट डाऊन झाले आहेत ही तर जमेची बाजू आहे. पण नक्कीच एक धाव इथून मात्र वाचवणं गरजेची आहे. कारण क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा धाव बनवत नाही तोपर्यंत कुठलाही संघ विजयी हा घोषित झालेला नसतो. इथे मात्र बॅकफुटला जाऊन चांगला असा फटका जो मात्र पाहायला मिळतो. स्टिअर केला अलॉंग द वी
आणि चेंडू जोपर्यंत गॅदर होईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या चित्त्याच्या वेगाने आणि सशाच्या चपलाईने मात्र रनिंग बिटवीन द विकेट सूरज आणि दिनेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना पण पाहू शकतो वापसाई टीमचा स्कोर असेल 5 गडी बाद 15. मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत ड्रिंक्स ब्रेक होत आहेत तोपर्यंत आपण आपल्या डीजे मास्टर्सना संधी देऊया आणि त्यांच्या माध्यमातून ऐकूया एक अव्वल दर्जाचं सुरेख संगीत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आभार आणि सुस्वागतम. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर नक्कीच आपण पाहू शकतो 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना वापसाई टीमचा स्कोर असेल 5 गडी बाद 18 आणि ते स्ट्रगल करत आहेत अगेन्स्ट टीम घोडसई आणि घोडसई अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळते. वर्चस्व गाजवत आहे या मॅच मध्ये आणि टोटली इथे मात्र डॉमिनेट केला आहे तो म्हणजे हा गेम ही बॉलिंग. इथे मात्र पल्लू स्कूप मारायचा प्रयत्न होता टिपिकल तिलकरत्ने दिलशान चेंडू इथे मात्र स्कूप करायचा प्रयत्न इथे मात्र आपण बोलू शकतो की फसला कारण चेंडू जो पडला तो नक्कीच थोडाफार बाउन्स झाला आणि बाउन्स इथे मात्र कुठल्याही प्रकारे फलंदाजाला बीट करता आहे. चेंडू गणेश यांच्या हातामध्ये विसवला. पुन्हा एकदा स्कूप करायचा प्रयत्न आणि इथे मात्र प्रयत्नार्थी परमेश्वर मिळाले का नाही हे माहिती नाही पण चौकार देखील नक्कीच मिळतोय. या चेंडूवरती फलंदाजच्या बॅटीतून येणारा हा डान्सिंग डाऊन द ट्रॅक इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न होता. पंच इथे मात्र कळवत असताना वाईट चेंडू वाईट बॉल अतिरिक्त धावेने धावसंख्या इथे मात्र पुढे सरकेल जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतो 23 धावा या फलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना टीम बापसई संघाचा स्कोर असेल आणि ते स्ट्रगल करत आहेत पण स्ट्रगल इथून मात्र कमी करावं लागेल. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा प्रयत्न होता. कुठल्याही प्रकारचा इथे मात्र डिसिजन हा चेंडू बघून घेत नाहीयेत. पहिलेच मनामध्ये ठरवून आलेत की मी स्टेप आउट होऊनच खेळणार आहे आणि चेंडू इथे मात्र नक्कीच बीट करत आहे कारण गोलंदाज इथे मात्र ओळखून चुकलेत की फलंदाज स्टेप आउट होणार आहे आणि ते नक्कीच यॉर्क बनवत आहे चेंडूला. इथे मात्र पुन्हा एकदा स्लोवर बाउन्सरचा वापर आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच इथे मात्र गती बीट करत आहे आणि त्यासोबत बाउन्स इथे मात्र चकित करत आहे फलंदाजाला. पूर्ण प्रकारे फलंदाज समजू शकत नाहीये ते म्हणजे गोलंदाज दर्शनची गोलंदाजी आणि आपण पाहू शकतो निर्धाव चेंडूची समाप्ती होते. धावसंख्या फलकावरती 23. इथे मात्र फुल टॉस चेंडू शॉर्ट कव्हर रिजन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण पण आपण पाहू शकतो की थ्रो करायची संधी होती आणि थ्रो इथे मात्र केलेला नाही आणि सिंगल तोपर्यंत एकवटली गेली आहे. चिकी सिंगल ज्याला आपण म्हणतो क्विक सिंगल ती नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली.
सूरज आणि दिनेशच्या माध्यमातून आणि धावसंख्या 1 ने पुढे सर गेल्या 24 धावा या धाव फलकावरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्री शरदचंद्रजी पवार साहेब चषक 2021 चा भव्य आणि दिव्य आयोजन नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामध्ये 4 चांद लावण्यासाठी 48 टीमा या मैदानात उतरल्या आहेत। त्यामध्ये आपण पाहू शकतो 26 तारखेला आपल्याला चॅम्पियन संघ नक्कीच मिळणार आहे। प्रत्येक दिवशी 8 संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील। तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र बॅटीची कडा घेऊन चेंडू सरळ निघून गेला तो म्हणजे बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे नक्कीच म्हणू शकतो की अकालामध्ये पडलेला पाऊस इथे मात्र टीम बापसाईसाठी धावा कमी होत्या पण त्यामध्ये मिळालेला हा चौका टीम बापसाईसाठी तर 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला। प्रथम बॅटिंग करत असताना बापसाई टीमचा स्कोर असेल 28 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उर्वरित 1 षटकाचा खेळ बाकी आहे। बापसाई टीमला इथून मात्र एक मोठा षटक नक्कीच पाहिजे असेल कारण आपण पाहू शकतो 45-50 एक फायटिंग टोटल नक्कीच आहे या ग्राउंड वरती। जर पाहायला गेला ग्राउंड अतिशय मोठा आहे, हिरवळनी नटलेला सजलेला असा ग्राउंड आहे। हिरवळ साडी परिधान केली या ग्राउंडने अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन नक्कीच आपण पाहू शकतो। भरत भाऊ गोंधळे साहेब त्यानंतर सागर दादा भोईर साहेब यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा ही नक्कीच आपल्याला पाहायला मिळते आणि नक्कीच आपण पाहू शकतो एक भव्य आणि दिव्य आयोजन, एक चांगलं असं आयोजन आणि टेनिस क्रिकच्या लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते। नक्कीच आवी दादा मगर साहेबांच्या वतीने रुपेशाला एक सुवर्ण संधी असेल। जर हा षटक बिनधाव टाकला, जर हा षटक मेडन टाकला तर नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। नक्कीच मनातल्या मनात स्माइल करत असताना गोलंदाज रुपेश मन ही मन मुस्काय मन ही मन हसे म्हणतात ना हसी तो फसी, इथे मात्र फसतील का गोलंदाज या ट्रॅप मध्ये या जाळ्यामध्ये। अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र नक्कीच पाहायला मिळते आणि रनआउटची संधी इथे मात्र तू मैं हा हा ना ना असं आपण नक्कीच पाहायला मिळालं आणि फलंदाज इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत। संघाला लागलेला हा झटका क्रमांक 6 आपल्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एक तर कर्जबाजारी त्या दुसऱ्या शेजारी अशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बॅट्समनची खेळी इथे मात्र संतुष्ट बॅट्समन रनआउटच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट बॅक टू द पवेलियन डीजे। वाड्याची शान आई तुझं देवळ असं गाणं अप्रतिम दर्जाचं संगीत जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय ऐकायला मिळतोय डीजे मास्टर रोहन यांच्या माध्यमातून। नक्कीच मांजरली टीम आपली टीम दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असणार आहे। सामना 4 षटकांचा असणार याची नोंद करून घ्यायची आणि मिड इनिंग्स मध्ये टॉस होणार आहे तर दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचे जिथे आमचे साथी समालोचकांच्या माध्यमातून टॉस केलं जाईल तसेच आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस उडवला जाईल। पुढे नक्कीच आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये अतिशय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी रुपेशच्या माध्यमातून। रुपेश म्हणत असताना 1000 रुपये तुम्ही नक्कीच घेऊन जाईल पण त्यासाठी अजूनही 4 चेंडू हे निर्धाव टाकायला लागतील दादा कारण ज्या वेळेस तू 6 चेंडू निर्धाव टाकशील त्यावेळेस नक्कीच तुला 1000 रुपयाचं कॅश प्राइज माननीय श्री अवी दादा मगर साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाईल। 3 चेंडू इथे मात्र निर्धाव टाकलेले आहेत आणि नक्कीच इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात संघाला लागलेला झटका क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतो। इथे मात्र खांदे झुकलेले आहेत ते म्हणजे टीम बापसाई संघाचे आणि बापसाई संघ इथे मात्र पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती गेलाय आणि बॅकफुट वरती जरी गेला असला तरी पण फलंदाजाला नक्कीच जावं लागेल बाउंड्रीच्या लाईनच्या बाहेर आणि नक्कीच संघाला लागलेला झटका क्रमांक 7 मैदानाच्या आतमध्ये फलंदाज बॅक टू द पवेलियन डीजे। आपण पाहू शकतो किरण इन ऍट नंबर 9 9व्या नंबरवरती किरण आपल्याला पाहायला मिळतील। बापसाई टीम साठी स्ट्रगल करत आहे 3 चेंडूंवरती कॅपिटलाइज करायचा प्रयत्न असेल अन्यथा आपण म्हणतात ना की हारे 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 हम तो दिल से हारे आणि इथे मात्र हार ही पहिल्याच आपण पाहू शकतो 17 मध्ये मानलेली असेल टीम बापसाईने कारण 30 चेंडूंमध्ये जर 35 ते 40 धावा बनवल्या तर त्या नक्कीच विनिंग टोटल असतो।
इथे मात्र चांगल्या प्रकारचा चेंडू जो मात्र नक्कीच पाहायला मिळाला आणि नक्कीच दोन चेंडू बाकी आहेत या षटकातील. मेडन ओव्हर टाकू शकतील का रुपेश? रुपेश मनातल्या मनात हसत आहेत. नक्कीच आतमधल्या आतमध्ये गुदगुली होत आहे, जरी कोणी करत नसलं तर, कारण 1000 रुपये नक्कीच मोठी रक्कम असते आणि नक्कीच इथे मात्र रुपेशला मिळाली तर नक्कीच ती शबाशकी कुठल्याही खेळाडूला मिळो, हे चांगलं असतं. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो 900 गेलेत खिशात, 100 रुपये बाकी आहेत. 10% नोट राहिली खिशामध्ये आणि मेडन षटकाचा इथे मात्र चान्स असेल. धावसंख्या धावफलकावरती 28 सातगाड्यांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच आता हसत आहेत, अतिघाई संकटात नाही असं आपण म्हणतो. इथे मात्र 5 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. त्यानंतर आता कुठल्या प्रकारचा चेंडू टाकतील? काय म्हटलं होतं? अतिघाई आणि संकटात नाही, तेच आपल्याला पाहायला मिळालं. जो किया था उस पर पाणी फिर गया. ते नक्कीच वाईट चेंडू एक धाव एकवटली गेली. नक्कीच संतोष दादा मस्कर साहेबांच्या शुभ हस्ते आपण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना मांजरली विपक्ष आपटी बी, दोन टीम आपल्याला पाहायला मिळतील. सामना 4 षटकांचा असणार आहे, याचा टॉस करणार आहोत. इथे मात्र सर्व चेंडू डॉट टाकले आहेत आणि नक्कीच आपण पाहू शकतो 5 षटकांचा वाजवी खेळ पहिल्या सत्रामधला समाप्त झाला आणि प्रथम बॅटिंग करत असताना बापसाई टीमचा स्कोर असेल 7 गडी बाद 29. 30 धावांची इथे मात्र आवश्यकता आहे 30 चेंडूंमध्ये आणि 30 चेंडूंमध्ये कशा प्रकारे टीबी दोन्ही टीम अतिशय तुल्यबळ असे संघ आहेत. हाय स्कोर इथे मात्र दर्ज केला होता. नक्कीच आपण पाहू शकतो 5 षटकांमध्ये 29 रन्स बनवले आहेत आणि 30 धाबा कशा प्रकारे बनवता आहेत याचं धावतं वर्णन आपण ऐकणार आहोत. मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समलोचक शेरो शायरी के किंग आणि आमचे मार्गदर्शक आमचे मोठे बंधू बाबू शाह सर. हेलो हेलो, चलिए डीजे थोड़ा सा आवाज खोल दीजिए. हेलो हेलो, थोड़ा सा हेलो हेलो, माइक चेक. हेलो हेलो हेलो, माइक चेक. तो चलिए इसके बाद अगला मैच है तो चलिए इसके बाद बात करेंगे. अगला मैच है मांजरली और अपटी बॉ के बीच में मैच. तो चलिए यहाँ पर देखिए टॉच किया जा रहा है. संतोष दादा मस्कर देखिए यहाँ पर से उनके हाथों से यहाँ पर टॉच किया जा रहा है और बढ़िया मेहनत देखिए इस टूर्नामेंट में. सेकेंड राउंड का देखिए पहला मैच है जिसका टॉच किया गया. सागर दादा भूर देखिए यहाँ पर से बहुत बड़े देखिए ओनर्स और उनका भी बढ़िया मेहनत है. सागर दादा की हेयर स्टाइल देखिए मला आवडली, मुझे बहुत बढ़िया लगा. देखिए यहाँ पर तर सुभाष गायकर यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात मांजरली टीमला आणि खास करून या स्पर्धेसाठी शरदचंद्रजी पवार साहेब चषक 2021 साठी आपण पाहिलं तर शुभेच्छा आल्यात. सुभाषदादा गायकर स्वागत आहे आपल्या या स्पर्धेमध्ये. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि तेवढे चांगले क्रिकेटर आहेत मांजरली टीमचे. आज मात्र काही कारणास्तव ते संघामध्ये नाही आहेत, मात्र त्यांनी आपल्या टीमचं मनोबल वाढवण्यासाठी या पुढच्या मॅच साठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात आणि खास करून या स्पर्धेला त्यांनी शुभेच्छा दिल्यात. ओटू बाबूसा. तो चलिए यहाँ पर नितिन सर बात करेंगे. यहाँ पर 30 रनों का टारगेट, जैसे कहते हैं ना छोटा सा टारगेट को बचाना, सांप के मुंह से मेंढक को बचाना. आपने देखे होंगे सांप जब मेंढक को पकड़ता है इतनी आसान से वो शिकार नहीं छोड़ता है. गुड साइड टीम देखिए यहाँ पर सब बढ़िया गेंदबाजी. सुभाष दादा गोंदे देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए तहे दिल से उनका भी स्वागत निश्चित रूप से. बहुत बढ़िया देखिए यहाँ पर योगदान नितिन सर बात करेंगे. हर इंसान का देखिए मैं यही बताता हूँ कि ये टेनिस क्रिकेट अगर आगे पहुंच रहा है ना, हमारे यही लाडले आयोजक यही लाडले मेहमान से. तर प्रवीण गायकवाडसाठी एक पारितोषिक आहे.
सलग 3 चौकारांसाठी 500 रुपये आहेत आणि गणेश गायकवाडसाठी सलग 3 षटकारांसाठी 500 रुपये आहेत. अवी मगर बघा, अवी मगर यांच्याकडनं पारितोषिक असेल सलग 3 चौकांसाठी सुद्धा 500 आहेत, सलग 3 षटकांसाठी सुद्धा 500 आहेत. आणि टार्गेट आपण पाहिलं बघूया तर 30 धावांचं आहे. पण हे पारितोषिक शेवटच्या दिवशी ज्यावेळी असेल ना त्यावेळी दशरथ पाटील असतील. बिल्कुल बिल्कुल से खास करके देखिए उस दिन के लिए नितिन सर आप भी रहोगे और मुझे भी उस दिन तैयार रहना होगा क्योंकि दशरथ सर का कुछ पता नहीं कभी किसके ऊपर हमला करते हैं. अनिल दादा देखिए बहुत बढ़िया देखिए बैनर कटआउट्स हमने देखिए अंपायर के कमेंटेटर की जिन्होंने दिए हैं. और निश्चित रूप से बात करेंगे कल्याण का यहाँ पर से वर्ल्ड कप हम कह सकते हैं गौदबी क्रिकेट संघ यूरोप आयोजित देखिए यहाँ पर माजी श्री शरद चंद्र जी पवार साहेब हेलो 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 हेलो. तो चलिए बात करेंगे यहाँ थोड़ा मॉनिटर निश्चित रूप से नितिन सर कमेंट्री बॉक्स के सामने होना चाहिए. जो यहाँ पर सामने मेहमान रहते हैं तो वो आवाज दिल में जाके लगता है. तो चलेंगे, चलिए आवाज सही है, अभी मत कुछ करिए गड़बड़. तो चलेंगे मुकाबला की तरफ. छोटा सा टारगेट, कहते हैं ना आंखें भरी भरी तुम मुस्कुराने की बातें करते हो. यहाँ पर बहुत बड़ी दर्द लेकर गए लेकिन यहाँ पर हैट्रिक के लिए देखिए चौके छक्के. छोटा सा टारगेट से और देखते इस टारगेट को कैसे बताते हैं. सुबह के समय था, थोड़ा हम शांत थे नितिन सर, लेकिन यहाँ से थोड़ी मुकाबला देखिए अभी तक ऐसा नहीं हुआ मेरे सामने. जितना भी मुकाबला मैंने अभी तक देखा एक तरफा. अगर ऐसा रहा तो फिर मैं फर्स्ट इनिंग के लिए चलूंगा. कोई बात नहीं नितिन सर, देखिए क्रिकेट में होता रहता है. और ये चलिए बढ़िया लेट स्क्वायर कट देखिए. आउटफील्ड इतना तेज है भाई, तो जितना भी तेज भाग ले. और गेंद यहाँ पर देखिए जिसे लेदर सीजन की मैंने जिक्र कर लिया, ऐसा मैदान 4 रन. मान्यवर असतील, त्यानंतर बापसाईचे कोणी मान्यवर असेल, गोडसे गावचे कोणी पाहुणे असतील तर आपण व्यासपीठावर येऊन स्थान बनायचं आहे. O2 बाबूशाह. बिल्कुल देखिए यहाँ पर हर किसी का देखिए योगदान रहता है. और बात करेंगे नितिन सर इस मुकाबला के बारे में जिक्र करेंगे. और ये चलिए बढ़िया गेंद नितिन सर. देखिए जब स्कोरबोर्ड बात करेंगे ना 29 रन बनाए, इसका कारण से 2 हो सकता है. शायद आपके पास कम अभ्यास है, शायद आपके पास कम मैचेस खेलने का. तो ये अक्सर टीम के साथ होता है. और कभी कभी क्या होता है पहला मैच, जैसे कहते हैं ना पहला पहला प्यार, तो इसी तरह से पहला मैच आप जब दिन का खेलते हो ना और शुरुआत अच्छा ना हो तो फिर दिक्कत बन जाता है. बढ़िया गेंद लेग स्टंप को छोड़ता हुआ थोड़ा सा यहाँ पर वाइट का इजाफा. देखिए विकेट बात करेंगे 26 या 27 का निश्चित रूप से, लेकिन उस हिसाब से आपको लाइन बहुत है, ये काफी कुछ मायना रखेगा. आप लाइन कहाँ रख रहे हो और लेंथ कहाँ रख रहे हो. और टूर्नामेंट की मैं बात करूंगा ना, जो अंतिम दिन रहेगा ना, यहाँ पर काफ़ी बड़ी टीम है, लेकिन ये विकेट से बड़ा अच्छा मैच होगा. क्योंकि जब एक ग्रुप की टीम होते हैं ना, उनके पास गेंदबाज बहुत तेज रफ्तार के होते हैं. कटर स्विंग और बल्लेबाज के लिए उतना आसान नहीं रहता है. लेकिन यहाँ पर देखिए बहुत समय रहता है. जब गेंदबाज से हाथों से रिलीज होता है तब आप गेंद को पहचान सकते हो कि ये टप्पा कहाँ आने वाला है, गुल्लेस में या ब्लॉक हॉल में या छोटा गेंद. बढ़िया विकेट देखिए यहाँ पर बनाया गया है. मैदान भी बढ़िया खूबसूरत है. नितिन सर बढ़िया देखिए स्टैंड पर दर्शक बैठकर बड़ा इत्मीनान के साथ मैच का मजा लेते हुए. और ये चलिए भाई गेंद को खेलना चाहते थे, कहीं गेंद निकला कहीं, लेकिन वाइट का इजाफा एक्स्ट्रा के रूप में 1 रन आता हुआ. और साथ देखिए 30 रनों के जहाँ टारगेट है, फिर एक्स्ट्रा रनों से ये टोटल देखिए बहुत आगे बढ़ता हुआ 6 रन तक पहुंच गया है. ज़्यादा दिक्कत भी नहीं है और ज़्यादा मुश्किल भी नहीं रहेगा. विकेट सुरक्षित रहे तो फिर ये रन. बहुत छोटा गेंद, बहुत छोटा गेंद, अतिरिक्त बाउंसर, वाइट का इजाफा. और नितिन सर कहते हैं ना बच्चे की दाद बचपन में देर टूटता है लेकिन आजकल दिल पहले टूट जाता है. तो यहाँ पर देखिए जिस तरह के 30 रनों की टारगेट रखने के साथ साथ मैच तो बाद में हार या जीत मिलेगी, लेकिन दिल शुरुआत से टूट चुका है. वापसी टीम देखिए यहाँ पर बात करेंगे बल्लेबाजी. देखिए 29 में 7 विकेट गवाए, इसलिए तो कहा अगर उस टीम के समर्थकों का देखिए जिस तरह के कहते हैं ना आजकल बचपन में बच्चे की दांत बाद में टूटता है लेकिन दिल पहले टूटता है. तो ये टेनिस क्रिकेट में ऐसा देखिए एक आख मुकाबला ऐसा होता है, मुकाबला हार तो जीत बाद में देखने को मिलेगा, लेकिन उससे पहले दिल टूटता हुआ.
और ये चलिए नजदीकी मामला बन सकता था यहाँ पर सफाल पाल बचे देखिए यहाँ पर सर्कल के अंदर देखिए सिंगल लेना इतना आसान नहीं रहेगा नितिन सर क्योंकि विकेट देखिए मैंने पहले ही बताया लंबा है, लेकिन टेनिस गेंद देखिए इतना वक्त लेकर आता है ना जहाँ आपको सर्कल के अंदर से सिंगल ले सकता हो। लेदर सीजन गेंद में इतना आसान नहीं रहता है सर्कल के अंदर सिंगल लेना, इतना तेज निकलता है। कहते हैं ना देश के पीएम के ऊपर उंगली उठा सकते हो लेकिन रोहित मैन के ऊपर नहीं। अनिल मात्रे इतने बड़े उनके फैन है। चाय लाइए भाई। और चलिए यहाँ पर कुछ ना एक पीने का आदत नशा होना चाहिए नितिन सर। आज थोड़ा सा मैच है, अभी तक देखिए जो मैच का इंतजार रहता है ना हर किसी को, और वो दिखने को नहीं मिल रहा है। जैसे कहते हैं ना शादी के बाद अगर बंदा का पेट ना बाहर आए तो सोच लीजिए शादी से खुश नहीं है। अगर इस तरह के मैच मैदान के ऊपर चल रहे हैं दर्शक इस मैच से खुश नहीं है, क्योंकि दर्शक हमेशा आते हैं जो क्रिकेट के शौकीन जो टीम के समर्थक आते हैं कि मैच ऐसा हो जैसे हार और जीत के बीच में। निरंजन सावंत सर देखिए बहुत बढ़िया, वो भी सोच रहे हैं क्या हो रहा है। लेकिन इनका जोड़ी बात करें मैके सर, इनके साथ उनकी A1 जोड़ी रमेश मात्रे सर, निरंजन सावंत सर हमने इस बार देखा सिंडन प्रीमियर लीग में। आप बिल्कुल शायद 11 दिन या 12 दिन के लिए टूर पे थे बहुत बड़ा, और जब घर पे आए तभी घर वाले भी पहचानने पे थोड़ा मुश्किल हो गया उन्हें कि इतना दिन से के बाद, क्योंकि वहां पर देर रात तक प्रसाद परब सर ने कहा था सुबह 10 बजे तक फॉक्स ओस बहुत शब्दम बहुत रहता था, और वहां दूर दूर तक लोगों को पहचानना बहुत मुश्किल था। लेकिन राम पाटोल सर बहुत बढ़िया मेहनत। 10 क्रिक लाइव देखिए मुस्कुराते हुए बढ़िया अंपायर देखिए हमारे आज जय पवार सर पैनल हम देखते हैं, और मैंने बताया कि जय पवार सर की आप ब्लॉट लेकर टेस्ट कर लीजिए, उसमें टेनिस क्रिकेट का ही टेस्ट निकलेगा, बाकी कोई रिजल्ट नहीं। उनके सामने कोई कोरोना वोरोना पॉजिटिव कुछ नहीं आएगा, इतना क्रिकेट का उनके अंदर नशा नस नस में भया हुआ है। तो चलिए टोटल की बात करेंगे, चलिए थोड़ी सी हंसी मजाक करते हुए निश्चित रूप से बालू पाटिल सर देखिए हमारे सबसे अच्छे दोस्त है। और ये चलिए विकेट के जड़ में गेंद, कहते हैं ना टास का जोकर बुमराह का यॉर्कर अक्सर मैच का रिजल्ट बदल देता है। लेकिन यहाँ पर देखिए मुश्किल बनेगा क्योंकि 30 रन बचाना है, आसान तो नहीं है लेकिन इस क्रिकेट में कोई भी चीज नामुमकिन नहीं। चलिए नए इंची धुमाल देखिए बढ़िया देखिए हम पर स्कोरिंग की काम करते हुए, लेकिन हमें स्कोरर की तरफ ज़्यादा चलना नहीं पड़ रहा है। बढ़िया देखिए यहाँ पर LED 10 क्रिक लाइव की यही खासियत है। मैं तारीफ करना चाहूँगा क्योंकि मानकुली टूर्नामेंट्स बदलापुर में भी था जब कमेंट्री कर रहा था इसे सामने, और बहुत बढ़िया रहता है जब रिप्ले भी देखने को मिलता है ना गेंद कैसे गया। देखिए हम किस एंगल में बैठे हैं, साइड एंगल से यहाँ पर खिलाड़ी के सीधे एंगल से रहो तो आसान रहता है। ओहो हो बढ़िया गेंद देखिए यहाँ पर केले के जैसे गेंद मुड़ता हुआ गया, क्योंकि बारिश का समय समाप्त होने के बाद ना केला का आकार भी बदल जाता है, क्योंकि जब बारिश का समय रहता है ना पेड़ पौधे ये बड़ा अच्छा देखिए उनके चेहरे पे नूर रहता है। लेकिन बारिश समाप्त होने के बाद गुड साइड टीम देखिए यहाँ पर अभी तक देखिए फंसी तो नहीं है, लेकिन 22 गेंद के ऊपर 22 रनों का जरूरत है। ओहो ये चलिए उड़ाया हवाई फायर, यहाँ पर से आएंगे तेरे गली में चाहे थोड़ा देर हो जाए भाई, लगाएंगे चौके छक्के शायद उम्र कैद की जेल हो जाए। और सपना भी भाग गई, यानी चौका भी गया मैच भी गया। क्या यह बात दिल्ली तक जाएगी? क्या अगली गेंद है? ओहो फिर से देखिए यहाँ पर उठाकर खेलने की कोशिश किए थे। हर गेंद के ऊपर चौके छक्के लगाना आसान नहीं रहता है नितिन सर। कहते ना प्यार अगर आसान से मिलता ना तो लोग 1000 प्यार खरीद लेते,
और क्रिकेट में अगर चौके छक्के लगाना आसान होता ना, फिर हर कोई मैदान के पर उतर लेते हैं, हर गेंद के पर चौके छक्के। इसलिए देखिए दोनों बल्लेबाज, खास करके प्रवीण ने जाकर बातचीत की है रुपेश से कि देखिए मैच हाथ में है, जीत है, और आया हुआ चीज, घर पे आया हुआ खुशियां क्यों दरवाजे से लौटा देना। गेंद का पीछा कर रहे रहते पर वाइड का इजाफा, एक्स्ट्रा रन। लेकिन अभी भी बात करेंगे ना, वापसी टीम यहाँ पर थोड़ी सी यहाँ पर उम्मीद छोड़ रहे हैं। उम्मीद नहीं छोड़ना चाहिए, उम्मीद देखिए एक बहुत बड़ा चीज रहता है, उम्मीद के ऊपर दुनिया कायम है। बढ़िया मेहनत देखिए लेते हुए पूरे आयोजन करता हूं। देखिए बात करेंगे युवा खिलाड़ी, देखिए अनिल जी मात्रे लीजिए, और उसके साथ साथ बात करेंगे मनीष जी धुमाल। देखिए मैन ऑफ द सीरीज, पहला बाइक है, हवा में गेंद है, फील्डर है गेंद के नीचे, ओहो बढ़िया कैच यहाँ पर लिया गया है। देखिए यही बात का कि उम्मीद नहीं छोड़ना चाहिए आखिरी गेंद तक। कहते ना हारने में बुराई नहीं है गुरु, लेकिन हार मान लेने में बुराई है। थोड़ा मॉनिटर सामने चाहिए, कोई बात नहीं डीजे, अच्छा साउंड है यहाँ पर, लेकिन बढ़िया, लेकिन कल थोड़ा इंतजाम कीजिए सामने एक मॉनिटर का निश्चित रूप से। स्वप्नील बोंदुले यांना विनंती करतो, या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. नितीन आणि काळे रिक्षा कोणाची बघा ती रिमूव्ह करा तिकडनं. पिकअपच्या बाजूला एक रिक्षा आहे बघा, ती हलवायची तिकडनं. और ये चलिए यहाँ पर गलती हो गया और देने का, ओहो चौका आता हुआ, और कम से कम ये चौका तो बचा लेते, 2 रन भी बचा लेते तो फिर भी क्या उम्मीद रहता था। लेकिन ये डीजे आप नहीं थके हो, निश्चित रूप से हम थक चुके हैं, क्योंकि कंटिन्यू देखिए नितिन सर हमारे डीजे मास्टर को इसलिए हम कहते हैं आवाज़ बढ़ाने के लिए, क्योंकि लगभग है देखा जाए तो हर कॉमेडिएटर लगा काफ़ी थक चुके हैं। 1-1.5 महीना से मैच चल रहा है कंटिन्यू, लेकिन फिर भी देखिए साउंड सिस्टम का साथ रहेगा तो निश्चित रूप से तो चलिए टोटल देखिए 17 रन, अभी भी 18 गेंद जीत के लिए 13 की जरूरत है। और गेंदबाजी की बात करेंगे, देखिए गेंदबाज शाम गेंदबाज है, एक शाम कुरान, देखिए बहुत बढ़िया गेंदबाज थे। यहाँ पर जीत के लिए देखिए 13 रनों की जरूरत है। आने वाला 18 गेंद मुकाबला देखिए बात करेंगे फिर से एक बार एक तरफा बनता हुआ, और बढ़िया देखिए यहाँ पर जितनी भी तारीफ किया जाए, यहाँ पर घोटसाई टीम के देखिए कोई जल्दबाजी नहीं कर रहे हैं, मौका नहीं दे रहे। यहाँ पर हवा में गेंद है, फील्डर है, ये भी देखिए गेंद हाथ से निकला। और नितिन कालन सर आज शायद दिन नहीं है बेहतर वेबसाइट टीम की बात करेंगे तो देखिए बल्लेबाजी भी नहीं चला, और जब मौका बना कैच का वो भी कैच छूटता हुआ। कहते हैं ना तेरी जुल्फों में खो जाना चाहता हूं, पर तू तेल इतना लगाती है मैं हर बार फिसल जाता हूं। विकेट लेना चाहते थे, कैच पकड़ना चाहते थे, लेकिन आज दिन इतना अच्छा नहीं है, शायद जो काम वो करने जा रहे हैं वो सब हाथ से निकल रहा है। जैसे अनिल मात्रे देखिए पिछला साल कितना रन बरसात किए, लेकिन लेट कट देखिए, ओ हो ये इस बार ताकत नहीं नजाकत, और एक 4 रन। तो चलिए यहाँ पर स्क्रीन पर देखिए, यहाँ पर हमारे स्कोरों ने बढ़िया जिक्र दिए, 2 ओवर 2 बॉल 22 रन 2 विकेट्स। देखिए क्या नंबर देखिए यहाँ पर 2-2-2-2 5-2,
और ये चलिए उसके बाद ही ये चौका नहीं था भाई, ये दिल को छलनी करते हुए निकलता हुआ यहाँ पर, क्योंकि अभी देखिए गेंद और रनों के बीच में फासला 4 रनों की केवल जरूरत है। और जहां से देखिए 15 गेंद और शायद हैट्रिक के लिए यहाँ से मौका है। मैच देखिए जीत के करीब हैं, लेकिन खुला दिल देके यहाँ पर, और तीसरा चौका भी देखे अभी, मगर इसलिए तो कहा भाई चाय से ज्यादा केटली गरम है। और इस चौके के साथ मैच को भी किया फिनिश है और 500 रुपया के दावेदार भी बन गए। आदेश भोईर कुठे असतील राहायचे? आदेश भोईर, आपण जरा कॉमेंट्री बॉक्स मध्ये आदेश। तो चलिए, अभी तक देखिए दर्शक थोड़ी सी नाखुश रहेंगे, कहते ना वो मिठाई क्या जिसमें शक्कर ना हो और वो क्रिकेट ही क्या जिसमें टक्कर ना हो। अभी तक देखिए टक्कर भरा मुकाबला देखने को नहीं मिला है। वेबसाइट टीम देखिए यहाँ पर कोई बात नहीं, जो गलती हुआ है आगे के टूर्नामेंट में शायद बल्लेबाजी के ऊपर आपको थोड़ा ध्यान गौर रखना होगा। गेंदबाजी में कोई खराबी नहीं थी, लेकिन रन नहीं बना स्कोर बोर्ड पर। तर या दरम्यान दीपक पवार यांचं आगमन झालं, त्यांनी विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत। आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर उदय, ज्याने 2 षटकं टाकली, 10 धावा दिल्याने 4 गडी बाद केले।